अकोला जिल्ह्यातल्या दहिगाव गावंडे येथे नागरिकांच्या घरात घुसले पाणी। 64 खेडी योजनेची मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पुन्हा फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी। तर परिसरातील अनेकांच्या घरात पाणीच पाणी। शेतकऱ्यांच्या घरात ठेवलेलं जनावरांचं कुटारही ओलं झालं। अकोला ते मूर्तिजापूर मार्गावरील दहिगाव गावडे परिसरात रस्त्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे। 11 ऑगस्टला जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या खोदकामाचं काम सुरू असताना जेसीबीच्या धडकेत 64 खेडी योजनेची मुख्य पाईपलाईन फुटली होती। दुरुस्तीनंतर पुन्हा पाईपलाईन फुटल्याने परिसरात पाणीच पाणी। माझं नाव सुनील रमेशराव गावंडे, मुक्काम पोस्ट दहिगाव गावंडे, तालुका जिल्हा अकोला। रात्री 11 वाजता माझ्या घरात पाणी घुसलं। सगळे वस्तू ओल्या झाल्या आणि हे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे त्याने ते पाईपलाईन फुलली जेसीबीनं। त्या वरच्या ऑफिसला कळवलं नाही, त्यामुळे सर्व माझ्या घरात पाणी घुसलं। पूर्ण धिंगाणा झाला। पूर्ण अन्न धान्य खत सर्व दिवाण फ्रीज कुटार 39 लाख रुपयाचं कुटार ढोराईसाठी भरलेलं होतं। पूर्ण धिंगाणा झालं। हॅलो, ठेकेदाराने इथं येऊन त्याची नुकसान भरपाई द्या, नाही तर मी त्याचा पुरा धिंगाणा करून टाकतो। मशीना फशीना पेटोपाटो करून ओके देतो करून। हो, पुढे नुकसान भरपाई द्यावं म्हणजे त्यांना करू शकलो नाही। लेकरं बायको आई सर्व आम्ही 11-12 वाजतापासून जागी आहो। घरात पूर्ण पाणी आहे। हो, झोपायला जागा नाही। पुऱ्या एरियात पाणीच पाणी आहे। आम्ही रोडवर बसलेलो आहोत। हो, सर्व मेन पाईपलाईन ठेकेदारानं फोडली, त्यांना ऑफिसला कळवलं नाही। आम्ही रात्रीपासून फोन लावून राहिलो, ते फोन उचलून नाहीच राहिले। लाखो करोड पाणी वाया चाललं इकडे, सर्व एरियात पाणीच पाणी आहे।